मिरॅकल हब इन सर्च ऑफ ट्रुथ. शोध सत्याचा, शोध चांगल्या पालकत्वाचा. मी रवी पाटील आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेला आहे मिरॅकल हब. आज आपण मी व माझे इच्छा स्वातंत्र्य या विषयावर बोलणार आहोत. आपल्याला ज्या इच्छा निर्माण होतात त्या बहुसंख्य इच्छा ह्या स्थळ काळावरती अवलंबून असतात आणि स्थळ काळावरती त्या यासाठी अवलंबून असतात की ज्या विशिष्ट स्थळामध्ये आपण राहत आहोत, ज्या विशिष्ट कालखंडामध्ये राहत आहोत त्या स्थळ आणि कालखंड याचा प्रभाव आपल्या इच्छांच्यावर पडत असतो. आता स्थळाचा परिणाम आपल्यावरती कसा होतो तर आपण जर महाराष्ट्रात राहत असू तर आपल्याला पुरणाची पोळी, तिच्यावर थोडंसं तूप घेणं किंवा वडापाव असेल किंवा पिठलं असेल, पिठलं भाकरी खाणं असेल. आपण महाराष्ट्रात राहत असल्यामुळं आपल्याला ह्या इच्छा निर्माण होतात. आपण पंजाबमध्ये राहत असू तर आपल्याला छोले भटुरे खावे वाटतील किंवा पंजाबी डिशेस, तर त्याची फरमाईश आपण करू. कारण त्या स्थळामुळे आपल्याला त्या इच्छा निर्माण होतात. आपण चायनामध्ये असू तर काहीतरी वेगळंच मागू, आपण इटलीमध्ये असू तर काहीतरी वेगळंच मागू. म्हणजे स्थळाप्रमाणे आपल्या खाण्याच्या इच्छांमध्ये बदल होताना दिसतो. काळामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळात असाल तर त्या काळात निर्माण होणाऱ्या इच्छा ह्या संपूर्ण वेगळ्या आहेत आणि तुम्ही आत्ताच्या काळात आहात तर या काळामुळे ज्या इच्छा निर्माण होणार आहेत त्या संपूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये घोड्यावर बसायला मिळाले हे प्रतिष्ठेचं होतं. आज कारच्या किती मॉडेल आहेत बसायसाठी. म्हणजे काळानुसार ही इच्छांच्या मध्ये फरक पडतो. माणूस समाजात राहत असल्यामुळे समाजामधल्या ज्या सामुदायिक इच्छा असतात त्यातून त्याच्या काही इच्छा निर्माण होतात. काही इच्छा या त्या ज्या कुटुंबात तो राहतो त्या कुटुंबात राहण्यामुळे त्यात निर्माण होत असतात. एकाच गल्लीमध्ये एकाच ठिकाणी राहणारी आणि एकाच ठिकाणी राहणारी दोन माणसं ही वेगवेगळ्या इच्छा नुसत्या वेगळ्या नाहीत तर एकमेकाच्या विरुद्धच्या इच्छा सुद्धा बाळगून राहू शकतात. अगदी ही गोष्ट एका घरात होणं सुद्धा शक्य आहे. तेव्हा इच्छांचा जो काही व्याप आहे तो व्याप हा विस्मयकारक आहे, आश्चर्यकारक असा आहे. कुणाला कोणती इच्छा कधी होईल आणि त्या इच्छेच्या मागं तो किती वेड्यासारखा मागं लागेल आणि तो ती इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडेल याच्याबद्दल काही गणित आखता येत नाही. काही माणसं जसं मी म्हटलं की समाजामुळे निर्माण इच्छा होतात आणि त्या इच्छा पुऱ्या करण्यासाठी धडपडतात. काही माणसं मात्र समाजाच्या विरुद्ध इच्छा निर्माण करतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी ती जीवाचा आकांताने धडपडतात. त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले. भारतातल्या स्त्रियांनी शिकलं पाहिजे या भूमिकेतून त्या हिरारीनं ती भूमिका मांडत राहिल्या, त्या भूमिकेचा पाठपुरावा करत राहिल्या. त्यांच्यावरती काय त्रास झाला ते मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, पण त्यांनी ती आपली स्वतःची इच्छा अजिबात सोडली नाही. आणि आज तुम्ही ज्या काही इतकं काही शिक्षण घेत आहात, तुमच्या घरातल्या बाकीच्या व्यक्ती असतील तर त्या स्त्रिया त्या शिक्षणामध्ये इतक्या पुढे जाण्याचं कारण आहे ते सावित्रीबाई फुलेंनी ती इच्छा स्वतःमध्ये निर्माण केली आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यावेळी पहिलं पाऊल उचललं. तेव्हा अशी काही माणसं असतात जी समाजाच्या विरुद्ध इच्छा सुद्धा बाळगून त्याच्यावर काम करतात आणि समाजाचं मत सुद्धा ते बदलवण्यास भाग पाडू शकतात. मला हे एवढ्यासाठी सांगायचं आहे की इच्छा ही शक्ती आहे आणि ती शक्ती काही वेळा समाज तिला कामाला लावतो तर काही वेळा समाजाला एखाद्या व्यक्तीची इच्छा कामाला लावू शकते. म्हणजे एका इच्छेमधली ताकद ती आहे, अमर्याद आहे, प्रचंड आहे. त्या ताकदीची मला तुम्हाला ओळख करून द्यायची आहे. बघा, कोणतंही हत्यार न घेता
इंग्रजांच्या विरुद्ध लढायचं आहे, सत्य आणि अहिंसा. बघा की भारतीय संस्कृतीचा पायाच आहे सत्य आणि अहिंसेवरती आपण जीवन जगून यशस्वी होऊ शकतो. हे मांडलं गेलं, पण हे प्रॅक्टिकली केलं कधी गेलं? भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये. तिथं शस्त्राचा वापर नाही केला गेला, सत्य आणि अहिंसेचा वापर केला गेला आणि त्याचं यश असं होतं की आपण स्वतंत्र झालो. इच्छाशक्ती, इच्छा यांना जोड मिळते ती शरीराची, आणि त्यासोबत एक महत्त्वाचं टूल माणसाला लागतं, ते म्हणजे माणसाचं मन. माणसाच्या मनामध्ये या इच्छा जाग्या होतात आणि ते मन माणसाला प्रेरणा देतं, त्या शरीराला प्रेरणा देतं की तू कर. आणि म्हणूनच मन खचतं, मनाला उभारी मिळते. हे जे शब्द आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे जर आपल्यामध्ये मनच नसेल तर आपल्यामध्ये या भावनाच निर्माण होणार नाहीत, आणि या भावनाच निर्माण न झाल्यामुळे आपलं कर्तृत्व निर्माण होणार नाही. मनामुळे सहानुभूती आणि सहानुभूती, सिंपती आणि इम्पती या जाग्या होतात, आणि या सिंपती आणि इम्पती ह्या ज्या भावना आहेत त्या आपल्याला सत्य आणि नीतीकडे घेऊन जातात. आपल्यामधला मी जो आहे तो विवेकानं काम करण्यास प्रवृत्त होतो, कारण आपल्याला दया, करुणा या गोष्टी आपल्याला नेहमी सत्याकडे घेऊन जात असतात. तेव्हा मन आणि मनासोबत भावना ह्यांचा जेवढी इच्छेला जोड मिळते आणि त्यातून जी इच्छाशक्ती निर्माण होती, मग तो माणूस मात्र लढायला एका लढवय्यासारखा तयार असतो. त्याला काही युद्धात जाऊन तलवार घेऊन लढायचं नसतं, त्याला त्याच्या आयुष्याची लढाई लढायची असते. ज्यांना युद्धात जाऊन लढावं लागतं त्यांनी लढायलाच पाहिजे, तो वेगळा विषय आहे त्याची. पण ज्यांना रोजच्या जीवनामध्ये या जीवनाची लढाई लढायची आहे, त्या जीवनाची लढाई लढायची असेल तर त्यांच्यामध्ये अशी इच्छाशक्ती जी आहे ती काठोकाठ भरलेली असली पाहिजे. आणि खरं तर माणसामध्ये इच्छाशक्ती काठोकाठ भरलेली असतीच, फक्त त्या इच्छाशक्तीची जाणीव माणसाला नसती. हा माणसाचा दोष आहे. आणि एकदा का माणसाला जाणीव झाली की माझ्यामध्ये विश्वविधात्याने इच्छाशक्ती हे एक टूल दिलेलं आहे, इच्छा त्याही माझ्या मी निर्माण करायच्या आणि माझ्या मी पुऱ्या करायच्या आहेत, आणि मी जर निर्माण करणारा असेल इच्छा तर मी त्या पुऱ्याही करणारा आहे. ही क्षमता माझ्यात विकसित केलेली आहे. फक्त मी त्या इच्छेला शक्ती लावत नाही आहे, आणि ती शक्ती इतकी जोरदार लावत नाही, इतकी जोरकस लावत नाही आहे की मी त्या इच्छेपर्यंत पोहोचेन. बघा, मॉलमध्ये आईबाबांच्या बरोबर एक छोटा मुलगा गेलेला असतो आणि ते ट्रॉली घेतात बाबा. मग हा म्हणतो मला पण पाहिजे, मग त्यालाही एक ट्रॉली घेतली जाते. मग त्याचे बाबा आणि आई त्यांना लागणाऱ्या घरातल्या वस्तू घ्यायला लागतात आणि थोडं ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं. मधल्या काळामध्ये हा ती ट्रॉलीमध्ये ठेवतो आणि वेगवेगळ्या रॅकमधनं वेगवेगळ्या वस्तू पळत जायची, ती वस्तू आणून त्या ट्रॉलीमध्ये टाकायची, पळत जायचं, ती वस्तू आणून त्या ट्रॉलीमध्ये टाकायची. असं ती ट्रॉली भरेल इतका तो त्या अर्ध्या पाऊण तासामध्ये पळापळ करतो. आणि ती करत असताना तो खूप मजेत असतो, त्याला खूप छान वाटत असतं, काहीतरी आपण करतोय असं वाटत असतं. म्हणजे बघा, ती ट्रॉली आणि त्या मांडलेल्या वस्तू याच्यातून त्या छोट्या मुलाच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की या सगळ्या गोष्टी आपण या ट्रॉलीमध्ये गोळा करूया. कदाचित त्याला ते घरी घेऊन जायचे असतील, पण ही इच्छा निर्माण झाल्यानंतर तो किती पळाला, त्या अर्ध्या तासामध्ये किती पळाला. एरवी त्याला त्या चायनी सांगितलं पळ म्हटलं तर पळला असता का? नाही आहे. म्हणजे एखाद्या छोट्या मुलामध्ये जर का एखादी इच्छा निर्माण झाली आणि त्या मागे त्याने जर शक्ती लावली तर तो इतका पळू शकतो. आपल्याबाबत काय अडलंय? आपल्याला आपलं आजचं जे वय आहे तिथून पासून 70 वर्षापर्यंतचं सरासरी वय आपण धरलंय,
तर एवढा मोठा आयुष्याचा मोठा कॅनव्हास आहे, मोठा टप्पा आपल्या हातात आहे. एवढी सगळी आयुष्याची 365 तास एवढे तास आपल्याकडे आहेत आणि आपल्याला त्या तासांचा वापर करून आपल्या मनामध्ये अशा इच्छा निर्माण करायच्या की ज्यांनी माझं जीवन कल्याण होईल आणि त्या इच्छांचं निश्चित शोध व्यवस्थित घेणं, त्या विवेकाने निवडणं आणि त्या निवडलेल्या इच्छांच्या मागं वेड्यासारखं पळणं आणि त्या वेड्यासारखे पळण्यातून स्वतःचं जीवन कल्याण प्राप्त करणं हे इतकं का अशक्य आहे, इतकं का अवघड आहे? नाही, ते अशक्यही नाही आणि अवघडही नाही आहे. फक्त आपल्याला हे सगळं इतक्या व्यवस्थित माहीत नाही आहे की हे असं होतं आणि हे असं व्हायला हवं. आपल्याला असं वाटतं की मी करू शकत नाही, मला जमणार नाही. तर आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि आपल्या मनानं ठरवलं तर काहीही अशक्य नाही. तुम्हाला ती गोष्ट माहीत असेल, त्यावरती एक पिक्चर पण निघाला की त्या एका म्हाताऱ्या माणसानं गावातून पलीकडच्या गावात, तालुक्याच्या गावात जायसाठी जी डोंगराच्या वरून जायला वाट होती, जी अवघड वाट होती, तो डोंगर फोडायचा ठरवला आणि त्यानं त्याच्या आयुष्यभर ती एक इच्छा पूर्ण करण्यासाठी लढला आणि त्यानं एक दिवस तो डोंगर फोडून ती वाट निर्माण केली. तेव्हा लक्षात ठेवा की इच्छा ही अशी शक्ती आहे की जिनं आपण आपलं आयुष्य बनवू शकतो. तेव्हा इच्छाशक्ती ही मनाची उभारी असती आणि ही उभारी आयुष्यामधलं कोणतंही आव्हान पेलण्यासाठी आपल्याला सक्षम बनवत असते. ही उभारी आपण आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे आणि कोणतीही विपरीत परिस्थिती कितीही कठीणपणे आपल्या समोर उभी राहिली तर आपण आपली उभारी, आपल्या ध्येयावरचा अटळ विश्वास, आपल्या जीवना कल्याणावरचा आपला विश्वास, आपल्या जीवनश्रद्धावरचा आपला विश्वास आणि आपल्यात अशी उभारी असली पाहिजे, असा जोम असला पाहिजे की जगण्याचं आव्हान स्वीकारण्यात मर्दुमकी आहे, साहस आहे आणि हे साहस करण्यासाठी मी जन्माला आलोय आणि मी माझ्या आयुष्यात विवेकाच्या आधारे माझ्या इच्छांचं नियोजन करून माझ्या आयुष्याचं कल्याण नक्की लढून जिंकेन, नक्की लढून मिळवेन, हा आत्मविश्वास माझ्या मनात निर्माण झाला पाहिजे. तरच मी आणि माझी इच्छाशक्ती माझ्या पाठीशी उभी राहणार आहे आणि माझ्या आयुष्याचं सोनं होणार आहे, माझ्या आयुष्याचं एक सुंदर कर्तृत्ववान आयुष्यामध्ये रूपांतरित होणार आहे आणि हे मी करू शकतो. हा विश्वास प्रत्येकाच्या मी मध्ये निर्माण झाला पाहिजे आणि तो मी जर का असा ताकदीनं उभा राहिला तर या जगामध्ये अशक्य काहीच नाही, काहीच नाही. मिरॅकल हबला सबस्क्राईब केलं का? नाही केलं? करून टाका.